बाप आणि भाऊ पेढे घेऊन आले. पोरींनो, एका हातात पेढा होता. पेढा देत असताना बापाच्या डोळ्यातलं पाणी बघितलं. डॉक्टर सांगतात एका हातात पेढा होता आणि दुसऱ्या हातात आयुष्याची सगळी प्रॉपर्टी होती. ही सगळी प्रॉपर्टी पेढ्याच्या समोर खुजी वाटायला लागली आणि ठरवलं रोज 4 तरी पेढे कमवायचे. डॉक्टर सांगत होते माझे वडील 90-92 वर्षांचे, पण तरुण पोराला लाजवेल असं हवेत तर चालत असतात. एक दिवशी वडिलांना विचारलं, बाबा एवढे हवेत का चालता? वडील म्हटले, मी प्लॅस्टिक सर्जन विठ्ठल लहाने आणि पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानेचा बाप आहे. हवेत नाही चालणार तर काय चालणार म्हटले. तुमच्याकडे बघून तुमच्या बापाला हवेत चालावं वाटलं पाहिजे. लांडे साहेबांचे वडील वगैरे जर बघत असतील तर ते काय म्हणत असतील, अरे माझ्या पोरानं काय कर्तृत्व करून दाखवलं. इथं बसलेली हे सगळी खेड्यापाड्यातली माणसं आहेत जी उद्योजक झाली. यांच्या आईबापांनी कुठंतरी नगर बिगर पाथर्डी शेवगा इकडून किती कानाकोपऱ्यात आलेली ही सगळी माणसं आहेत. पण आली इथं सेटल झाली, 10x12च्या खोलीत राहिली. आज यांच्या सगळ्यांच्या इंडस्ट्री आहेत स्वतःच्या. आणि हे कशातनं निर्माण केलं यांनी? केवळ आणि केवळ जिद्दीच्या जोरावरती हे निर्माण केलं. आणि म्हणून इथं बसलेल्या सगळ्या मुला मुलींना मला सांगायचंय, जिद्द बाळगा. ठरवा तुम्हाला नेमकं काय करायचंय. झोकून द्या तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी. अरे दत्ताजी शिंदे म्यानात असे रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले होते आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या दत्ताजी शिंदेच्या मानेवरती तलवार ठेवून विचारलं कुतुबशहानं, क्यों पाटील और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. काय म्हणायचं या ताकदीला? आयुष्यात कितीही संकट येऊ द्यात पण गर्भगळीत होऊ नका. 1-2 प्रसंग सांगतो आणि थांबतो. मिर्झा राजे सोबत तह झालाय शिवाजी राजांचा. एक किल्ला द्यावा लागला मिर्झा राजेला. 23 किल्ले दिले आणि भेटायला जावं लागलं औरंगजेबाला. जाताना राजे एकटे गेले नाहीत, एवढ्याशा संभाजी राजांना सोबत घेऊन गेले. मला सांगा पोरांनो, औरंगजेबाला भेटायला जाताना राजे संभाजी राजांना घेऊन जातात. मग मधला जो प्रवास आहे त्या मधल्या प्रवासात संभाजी राजांचं आणि शिवाजी राजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजी राजे संभाजी राजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत. काय बोलले काय असतील? शिवाजी राजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा माझ्यासोबत बघा, चला. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजी राजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढासा संभाजी राजा. पण माहित होता आता हात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक. अरे लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं, हे या महाराष्ट्राच्या मातीकडनं जगानं शिकावं. आणि आम्ही छोट्या छोट्या संकटांनी गर्भगळीत होऊन जातो. एखादा विषय गेला, आत्महत्या. एखादं पीक नाही सापडलं, आत्महत्या. उद्योग व्यवसायात अपयश आलं, आत्महत्या. व्हॅलेंटाईनला कोण नाही म्हणलं, 5 आणि 5 गळ कारणांसाठी तुम्ही आत्महत्या करायला लागला. अरे ज्या वेळेस आत्महत्येचा प्रसंग डोळ्यासमोर येईल त्यावेळेस राजमाता जिजाऊ, शहाजीराजे, शिवाजीराजे, संभाजीराजांचा दैदिप्यमान इतिहास डोळ्यासमोर आणा. पन्हाळ्याच्या वेड्यातून सुटायचं होतं. नेताजी पालकर फार विजापूरला धडक मारून आले होते. शाहिस्त खान पुण्यात येऊन ठेपलेला होता. जिजाऊ साहेब स्वतः शाहिस्त खानाचा बंदोबस्त लावण्याची युक्ती करत होत्या आणि पन्हाळ्याच्या वेड्यातून राजांना सुटता येईना त्यावेळेला जिजाऊ स्वतः घोड्यावरती बसतात, हातात शमशेर घेतात आणि सांगतात, मी जाईल माझ्या राजाला सोडवायला. काय म्हणायचो आऊसाहेबांना? ही जिद्द आणि ही प्रेरणा पोरांनो असली पाहिजे. पन्हाळ्याच्या वेड्यातून सुटायचं. नावी समाजात जन्माला आलेला पोरगा शिवा काशीद काय म्हटला राजांना? राजा तुम्ही निघा, शिवाजी, मी शिवाजी बनून जाईल परकीयांच्या गोटात. मला सांगा, शिवा काशीदला माहित नव्हतं काही वेळात आपण ओळखले जाऊ, ओळखल्यानंतर मारले जाऊ,
ओळखल्यानंतर काय होतो? थेट मृत्यूच होता. शिवाकाशीतला माहित नव्हतं का थेट मृत्यूच आहे का? शिवाकाशीत म्हटलं ओळखलं ना मग बघू, कोर्टात जाऊ, चांगला वकील जाऊ, हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ. माहित होतं मृत्यू आहे. गेला, पकडला गेला, पकडल्या गेल्यावर सपासप वार झाले. पण मरताना शिवाकाशीत म्हटला, अरे जन्माला शिवा न्हावी म्हणून जन्माला आलो, पण मरताना मात्र शिवाजी महाराज बनून मरतोय. काय म्हणायचं या मृत्यूला? अहो, जिजाऊंच्या शब्दाची काय किंमत आहे? लोक जीव द्यायला तयार होते. आपल्या इथं समोर आहे कोंडाणा, इथं समोर आहे सिंहगड. कित्येक वेळा आपण सिंहगडाला गेलो असू, तिथल्या भिंतीवरती नावं बिवं कोरायला, तिथं जाऊन मटक्यातलं दही भाकरी खाल्ली असेल. कधीतरी कोंडाण्याचा इतिहास समजून घ्या. हा शेवटचा प्रसंग मी सांगतो कोंडाण्याचा, की आऊसाहेबांच्या शब्दाची किंमत काय. आऊसाहेबांनी सांगितलं, राजे कोंडाण्याची परिस्थिती पाहवत नाही, कोंडाणा घेतला पाहिजे. राजे स्वतः लढायला निघाले कोंडाणा घ्यायला. इकडं पोराचं लग्न आहे आणि तानाजीला कळलं की आमचा राजा स्वतः लढायला जाणार आणि आम्ही इकडं लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं. राजांना निरोप धाडला, राज तुम्ही लढायला जाऊ नका, हा तानाजी जाईल आणि गड घेऊन येईल. पोराचं लग्न बाजूला ठेवलं, तानाजी, सूर्याजी, शेलार मामा निघाले कोंडाणा घ्यायला. त्या कड्यातनं वरती जायचं कसं, काळ सुद्धा घाबरला असता. तानाजी त्या कड्यातनं वरती गेले. वरती जाऊन पाहतात तर काय, उदयभानचा आणि कमलकुमारीचा संवाद सुरू होता. उदयभान विचारतो कमलकुमारीला, द्रौपदीच्या रक्षणासाठी कृष्ण आलता, तुझ्या रक्षणासाठी कोण येईल? तुझ्या रक्षणासाठी कोण म्हटल्याबरोबर तानाजी पुढे ठाकला. तानाजी म्हटला, द्रौपदीच्या रक्षणासाठी कृष्ण आलता, हिच्या रक्षणासाठी तुझा बाप समोर उभा आहे. तानाजीला समोर बघितलं, तानाजी या कड्यातनं आला. उदयभाननं तलवार खाली ठेवली, तानाजी गड दिला, आम्ही तुमचे सेवक. तानाजीने सांगितलं, तलवार उचल, एखाद्या कुत्र्याच्या समोर तुकडा टाकावा आणि त्या तुकड्याच्या भोवती लोंडा घोळावा. ती अवलाद मराठ्यांची नाही, जगणार तर भगव्यासाठी आणि मरणार सुद्धा भगव्यासाठी. चल शमशेर उचल. शमशेर उचलली उदयभान. दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. उदयभान म्हणजे 24-25 वर्षाचं पोरग आहे. हातात पहार घेतली तरी पहारीचा 4चा आकडा करायचा उदयभान. तानाजी आणि उदयभानचं युद्ध सुरू झालं. एक हात, एक वार हातावरती पडला, तानाजीचा हात निखळला. एका हातानं तानाजी लढत होता. तानाजी खाली पडला. खाली पडलेल्या तानाजीला लात मारून उदयभान निघाला आणि 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं आवाज दिला, माझ्या तानाला लात मारून चालला. अरे मनगटात जर एवढीच रग असेल तर या शेलार मामावर वार कर. 30 रक्ताळलेली तलवार उदयभाननं शेलार मामावर फिरून टाकली. शेलार मामानं वार हातावरती झेलला. दुसऱ्याच वारात उदयभानला खाली पाडलं आणि उदयभानच्या छाताडावर बसून, कुठल्या बिछव्यानं नाही, कुठल्या तलवारीनं नाही, कुठल्या शस्त्रानं नाही, 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं स्वतःच्या दातानं त्याच्या नरडीचा घोट घेतला. अरे 80 वर्षाच्या म्हाताऱ्यात ही ताकद येते कुठून? ही ताकद होती शिवाजी राजांची. नेत्यासाठी कार्यकर्त्यांना लढणं आम्ही समजू शकतो, पण नेत्यासाठी कार्यकर्ता मावळा मरायला तयार आहे. इतिहासातलं एकमेव उदाहरण आहे छत्रपती शिवाजी. अरे काय काय लढली माणसं, काय बेभान होऊन लढली. बाजी प्रभूला ठाऊक नव्हतं आपण खिंडीत आहोत. खिंडीत उभा टाकला बाजी, जोपर्यंत राजे पोहोचत नाही तोपर्यंत श्वास सोडायचा सुद्धा अधिकार मला नाही, आणि लढत राहिला बाजी. जेव्हा कानेवरती तोफांचा आवाज आला तेव्हा म्हटले, राज गडावर पोहोचले, आता सुखानं मरतो. काय म्हणायचं या मित्रत्वाला? मला वाटतं पोरांनो, तुम्हाला मला स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा श्वास घेता यावा याच्यासाठी मावळ्यांनी रक्त सांडलं. त्या रक्ताची जाण ठेवा. आता तुम्हाला लढायचं नाही, पण ही माती घाण करू नका. मी बघतो सिग्नलला गाड्या थांबलेल्या असतात, महागड्या गाड्या 2-2 कोटीच्या वापरतात, काचा खाली घेऊन पिचकाऱ्या रस्त्यावरती मारतात. अहो या मातीसाठी लोकांनी रक्त सांडलं, तुम्ही ही माती घाण करता. किमान तेवढं तरी आपल्यामध्ये यायला नको? निसर्ग, समाज, पर्यावरण या संदर्भाने थोडा तरी विचार व्हायला नको? अहो शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना पत्र लिहिलीत की बाबांनो, रात्री झोपताना दिवा विझून झोपा, एखादा उंदीर येईल, वात पकडेल, पळत सुटेल, गवताची काडी पेट घेईल, पाहता पाहता अख्खी गंज पेट घेईल.
शिवाजी महाराज पत्र लिहितात सैन्याला, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी हात लावला तर मुसक्या बांधून दरबारात हजर करा. स्त्रियांकडे जर वरती कुणी डोळे करून बघितलं तर त्याचे डोळे काढा. अहो, रांझ्याच्या पाटलानं पुरीवर अत्याचार केला. राजांनी निरोप दिला सवंगड्यांना, जा आणि पाटलाला घेऊन या. दोघ जण गेले आणि पाटलाला सांगितलं, पाटील शिवाजी राजानं बोलवलंय. पाटील म्हणला, शिवाजी राजा कधीपासून? शिवाजी नावानं राजा आहे, आम्ही जन्मानं राजा आहोत. जा सांगा शिवाजीला. पाटील येत नाही. येऊन सांगितलं. राजा पाटील गुरमीत बोलतो, येत नाही. राजे म्हणले, कमरची तलवार काय नुसती शोभेची हवे, काढायची की आणि यायचा घेऊन. पाटील 5-50 मावळा गेला, मुसक्या बांधूनच दरबारात हजर केला. गयावया करायला लागला पाटील. तेव्हा शिवाजी राजे म्हटले, ती पोरगी जेव्हा किंचाळत होती, ती पोरगी जेव्हा ओरडत होती, तेव्हा तुझं पाटील की कुठं गेलती? याचे डोळे काढा, याचे हात तोडा, याचे पाय काढा आणि गाढवावर बसून पाठवाला. पाटील आहे, रुबाबात गेला पाहिजे म्हणले गाढवावर बसून. अरे ही न्याय व्यवस्था होती शिवाजी राजांची. पोरांनो, पोरींकडे पाहताना सुद्धा आमची नजर कशी असावी हे शिवाजी राजांकडनं बघावं. सावित्रीबाई देसाई तिकडे कर्नाटकची गडी लढवली. पराजित झालेल्या सावित्रीबाई पोराला हातात घेऊन राजांच्या समोर आल्या आणि माफी मागितली. राज, मला काय शासन द्यायचंय ते द्या, माझ्या लेकराला माफी द्या. राजे सिंहासनावरून उठले, पोराला हातात घेतलं आणि सांगितलं, सावित्री, हे पोरग म्हणजे माझा भाचा आहे, तू माझी बहीण आहेस. जिकरीनं लढली, गडी तुला परत केली आणि या लेकराच्या दही भातासाठी आजूबाजूची 10 गावं दिली. अरे हे आम्ही शिवचरित्रातनं शिकावं. लांडेवाडीच्या चौकात जर तुम्ही 10-5 टाळके उभे असले आणि तुमच्या वर्गातल्या 2 पोरी जर इथून चालताना दिसल्या, तुमच्या पोरींनी जर तुमच्याकडे बघितलं तर त्यांना वाटलं पाहिजे, माझ्या वर्गातली पोरं आहेत, इथं मी सुरक्षित आहे. बसमधून येताना तुमच्या वर्गातल्या मुलींनी तुमच्याकडे बघितलं तर त्यांना वाटलं पाहिजे, माझ्या वर्गातली, माझ्या कॉलेजमधली पोरं आहेत, इथं मी सुरक्षित आहे. ही सुरक्षिततेची भावना जर तरुण म्हणून तुम्ही तुमच्या कॉलेजच्या तरुणींमध्ये निर्माण करू शकलात तरच तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार आहे, अन्यथा नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून स्त्रियांचा सन्मान करा, महिलांचा सन्मान करा, मस्त आनंदानं जगा. जाताना इतकंच सांगतो, शिवाजी राजांनी जे पेरलं ते उगवावं, ते बहरावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी तरुण म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. हिरोजी इंदलकरचं उदाहरण मगाशी गावडे सरांनी दिलं. रायगड बांधून पूर्ण झाला आणि हिरोजी दगड घेऊन गेले राजांकडे आणि राजांना म्हटले, राज, हा दगड गडाच्या शेवटच्या पायरीला लावायची परवानगी द्या. राजे म्हणले, हिरोजी तुम्ही बांधला गड, शेवटच्या पायरीला काय, वर लावा की कुठंतरी. नाही म्हटले, याच्यावर मी माझं नाव टाकलंय, त्याच्यावर लिहिलं होतं, सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर. राजांनी सांगितलं, शेवटच्या पायरीला का? हिरोजी म्हटले, राज, ज्या ज्या वेळेस तुम्ही गडावर याल त्या वेळेस तुमच्या पायाची धूळ फक्त आमच्या मस्तकाला लागली पाहिजे, म्हणून शेवटच्या पायरीला दगड लावायची. काय निष्ठा आहे हो ही. मला वाटतं ही निष्ठा आपल्यामध्ये असली पाहिजे. त्यासाठी म्हणून काम करा. आणि पोरांनो, कुणाच्याही पोटी चांगली पोरं जन्माला येत नाहीत. संभाजीराजे जन्माला येतात शिवरायांच्याच पोटी. एका राजाचा पोरगा आहे संभाजी. 13 प्रकारच्या वेगवेगळ्या भाषा संभाजीराजे बोलतात. मैदान तर गाजवलंच, एकही लढाई हरले नाहीत. पण नीतिशास्त्र, न्यायशास्त्र, धर्मशास्त्र, बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ संभाजीराजे लिहितात. काय लढले संभाजीराजे हो. ज्या संभाजीराजांनी आयुष्यभर या डोक्यावरती सह्याद्रीचा मुकुट बाळगला, त्याच संभाजी राजाच्या डोक्यामध्ये विदूषकाची टोपी घातली, पण आमच्या राजानं मान झुकवली नाही. ज्या संभाजी राजांच्या कानाने आयुष्यभर या सह्याद्रीचं संगीत ऐकलं, त्याच संभाजी राजाच्या कानात तप्त शिस ओतलं गेलं, पण राजानं मान झुकवली नाही. ज्या संभाजी राजाच्या डोळ्यानं आयुष्यभर या सह्याद्रीचं सौंदर्य बघितलं, त्याच संभाजी राजाच्या डोळ्यात तप्त साळ्यात सर्र आवाज करत आत घुसल्या, डोळे घेऊन मागे पडल्या, पण राजा मान झुकवत नाही. संभाजी राजे औरंगजेबाच्या समोर उभे आहेत आणि औरंगजेब विचारतो, शंभूराजे, हार कुणाची जीत कुणाची? आणि त्याही अवस्थेत संभाजी राजे सांगतात, हार कुणाची जीत कुणाची? आमच्या हातातल्या बेड्या काढ. ज्या क्षणाला आमच्या हातातल्या बेड्या काढशील, ज्या क्षणाला आमचे साखळदंड तोडशील, त्या क्षणाला संभाजी तोंडानं सांगणार नाही कुणाची हार आणि कुणाची जीत. संभाजीच्या हातातली समशेर सांगेल कुणाची हार कुणाची जीत.
घरी गेल्यानंतर औरंगजेबानं डोळ्यात पाणी आणून सांगितलं बायकोला, कितना खुशकिस्मत है ये शिवा जिसने ऐसी औलाद पैदा की, मेरी 4 औलादे लेकिन सब गधों की फौज. कुणाच्याही पोटी चांगली पोरं जन्माला येत नाहीत. आपल्या पोटी जर चांगली पोरं जन्माला यावी असं वाटत असेल तर या पोरांना विचार द्या, संस्कार द्या, यांच्या बरोबर बोला, संवाद साधा. आपण मोबाईल हातात देऊन टाकलेत आणि मोकळे झाले. मोबाईल वाईट आहे या मताचा मी नाही, पण तासन तास किती अतिरेकी वापर. या पोरांच्या हातात पुस्तकं द्या, त्यांना निसर्ग, पर्यावरण, वातावरण, हवामान, समाज, अर्थकारण, राजकारण, इतिहास, समाजशास्त्र सांगा. तर आणि तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही समृद्ध असा भारत घडवू शकू. 1 जानेवारी ते 12 जानेवारी लांडे साहेबांचा आग्रह होता की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊ, तरुणांसोबत बोलू. हजारो तरुणांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. काल मंगळवेढ्यामध्ये जवळजवळ 2000 महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या. आणि विशेषतः आम्हाला सांगायचंय, पालघर, ठाणे, वाड्या पाड्यावर आम्ही फिरलो. साहेब, आजही पालघर मधल्या महिला दिवस रात्र कष्ट करतात. त्यांच्या घरांमध्ये नाचणीची अशा गोण्याच्या गोण्या भरून ठेवलेल्या आहेत. त्या महिलांना विचारलं, तुम्ही विकत का नाही? ते म्हणले, विकायची कशी, ही लक्ष्मी आमची. अजूनही त्यांना समजलेलं नाही की हे विकूनच लक्ष्मी येणार आहे. आजही खेड्यापाड्यात, ग्रामीण भागात प्रचंड आर्थिक आणि सामाजिक दरी आहे. पोरापोरींनो, ही आर्थिक सामाजिक दरी जर आम्हाला दूर करायची असेल तर आम्हाला थोड्याशा भाया सारून पुढे यावं लागेल. आणि आम्हाला हातात पेन घ्यावं लागेल, आम्हाला पुस्तक घ्यावं लागेल. केवळ आणि केवळ शिक्षणाच्या माध्यमातून आपण आपली सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बदलू शकतो. याचं भान ठेवा, शिका, समृद्ध व्हा आणि शिवाजी संभाजी राजांचा, राजमाता जिजाऊंचा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही शिवाजी राजांचा फोटो बघा, एका हातात तलवार असते आणि पाठीवरती ढाल असते. तुम्ही इतर राजांचे फोटो बघा, एका हातात तलवार असते आणि दुसऱ्या हातात ढाल असते. मी माझ्या सरांना विचारलं, सर शिवाजी राजांच्या कायम पाठीवर ढाल का? सर म्हटले, राजा एकमेव राजा आहे शिवाजी ज्यांच्याकडे दूरदृष्टी होती. शिवाजी राजांनी पाठीवर ढाल घेतली कारण त्यांना ठाऊक होतं 300 वर्षांनंतर पुढून वार करणारी अवलाद जन्माला येणार नाही. कोण तर असं जन्माला येईल जे आमच्या पाठीवरती वार करेल. त्या पाठीवरच्या वाराने माझा मावळा घायाळ होऊ नये म्हणून शिवाजी राजांनी पाठीवरती ढाल घेतली. आता तीच विचारांची आणि संस्कारांची ढाल पाठीवरती घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे. या मार्गामध्ये राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ सदैव तुमच्या सोबत राहील. खेड्यापाड्यातल्या, ग्रामीण भागातल्या, शहरातल्या सगळ्या मुलामुलींना पुढे घेऊन जात त्यांच्या प्रती चांगलं, उत्तम, दर्जेदार शिक्षण मिळावं आणि त्यांचं व्यक्तिमत्व घडावं, यासाठी कायम हे शिक्षण प्रसारक मंडळ काम करत राहील अशी ग्वाही देतो. आज या यात्रेच्या समारोपाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र इथं जमलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आज युवा दिन आहे. आज स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करतोय. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणानं सुरुवात केली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. ते स्वामी विवेकानंद कायम लक्षात ठेवा. स्वामी विवेकानंदांचे वडील वकील आहेत. वकील असलेल्या वडिलांना रोज घोडागाडी सोडवायला यायची आणि टांगेवाला त्या घोडागाडी चालवणारा जो माणूस होता त्याच्याकडे नरेंद्र बघत राहायचा. आणि एक दिवशी वडिलांनी विचारलं, तुला काय व्हायचंय? विवेकानंद म्हटले, मला तो घोडागाडी चालवणारा सारथी व्हायचंय. वडील म्हणले, काय तुझे विचार? बाबा रे, मी वकील आहे आणि तू म्हणतो घोडागाडी चालवणारा व्हायचंय. आईनं विवेकानंदांना बाजूला घेतला आणि सांगितलं, तुला घोडागाडी चालवणारा सारथी व्हायचंय ना? हो. पण ते फोटो दाखवतात अर्जुनाचं सारथ्य करणाऱ्या कृष्णाचा आणि सांगतात सारथीच व्हायचंय ना? या कृष्णासारखा सारथी हो, जो केवळ अर्जुनालाच नाही तर साऱ्या जगाला दिशा देऊ शकतो. पोरांनो, इतकी मोठी स्वप्न बघा. स्वामी विवेकानंदांना नजरेसमोर ठेवा आणि तुमचं उज्ज्वल भविष्य घडवा. एवढाच विचार या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. इंदुरेकर महाराज कीर्तन, आपले कीर्तन, इंदुरेकर महाराजांचे कीर्तन. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.